वेलकम स्टुडंट्स. मिसलेनियस एक्सरसाइज 3 आपण पाहतोय. त्यामध्ये आपले क्वेश्चन नंबर 4 पर्यंत पाहून झालेले आहेत, ज्यामध्ये पर्टिक्युलर सोल्युशन आणि जनरल सोल्युशन अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते. आता क्वेश्चन नंबर 5 पासूनचा टाइप थोडासा वेगळा आहे. बघा, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट cos ऑफ a मायनस b बाय 2, कॅपिटल ए बी असतील तर ते अँगल्स असतात, स्मॉल ए बी सी असतील तर त्या ट्रायंगलच्या साइड्स असतात. In triangle ABC, prove that cos of a minus b upon 2 equals a plus b upon c into sin of c by 2. आपल्याला हे प्रूव्ह करायचे into sin of c by 2. ठीक आहे. हा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला RHS कडून सिम्प्लिफाय करणं जास्त सोपं जातं. असे ठराविक प्रॉब्लेम लक्षात ठेवायचे, त्यातला हा प्रॉब्लेम आहे RHS कडून. आणि स्मॉल ए बी सी जेव्हा अशा तिथे साइड्स दिसतात तेव्हा 99% चान्सेस असतात त्यामध्ये आपण साइन रूल वापरत असतो. ठीक आहे. शिवाय इतर ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले यावेच लागतात. आणखी एक, इन ट्रायंगल एबीसी असं म्हणलं की ए प्लस बी प्लस सी अँगल्सची टोटल 180 असते, याचाही वापर आधीमध्ये सारखा होत असतो. तर मग सुरुवात कशी करतो बघा सोल्युशनला, लक्ष द्या. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए प्लस बी प्लस सी इक्वल्स, काही जण पाय देतील, काही जण 180 डिग्री देतील, तुम्हाला हवं ते. कारण हे काही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री नाही आहे, त्यामुळे कंपल्सरी रेडियन वगैरे असं काही नाही, हे डिग्री दिलं तरी चालतं. सो ए प्लस बी प्लस सी तिघांची टोटल 180 असते. आणि एकदा साइन रूल वापरून ठेवूया आपण. बाय साइन रूल स्मॉल ए बी सी आपल्याला रिप्लेस करायचे, त्यामुळे तो असं वापरायचं, ए अपॉन साइन ए इक्वल्स बी अपॉन साइन बी इक्वल्स सी अपॉन साइन सी इक्वल्स कॉन्स्टंट. म्हणजे हे ट्रान्सफर केले की ए ची व्हॅल्यू के साइन ए आपल्याला वापरायला सोपी होते. साइन रूल वापरला, ह्याला इक्वेशन 1 घेऊन ठेवा हवं तर. आता जे प्रूव्ह करायचं त्याचे RHS बघूया आपण. RHS ए प्लस बी अपॉन सी इंटू ब्रॅकेट साइन ऑफ सी बाय 2. ए च्या जागी आता काय रिप्लेस, आताच तुम्हाला सांगितलं मी, के साइन ए. नंतर त्याची प्रॅक्टिस एवढी होते की तुम्ही नुसतं ए बघितलं की लगेच के साइन ए रिप्लेस करता. प्लस बी च्या जागी के साइन बी अपॉन सी च्या जागी के साइन सी रिप्लेस केले आपण इंटू साइन सी बाय 2 ॲज इट इज फ्रॉम इक्वेशन 1 असं रिझन दिलं. के कॉमन आणि हा कॅन्सल इक्वल्स साइन ए प्लस साइन बी अपॉन साइन सी इंटू साइन ऑफ सी बाय 2. आता काही 11वीचे फॉर्म्युले आठवा. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन प्लस साइन 2 साइन कॉस. मी चारही सांगून ठेवतो त्या निमित्ताने. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन मायनस साइन 2 कॉस साइन, कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस आणि कॉस मायनस कॉस मायनस 2 साइन साइन. वन्स ऍडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. 11वी जे लोक आपल्याकडे क्लासला पहिल्यापासून होते त्यांना हे पटकन समजून जाईल, नवीन मुलांना थोडासा वेळ लागतो. साइन प्लस साइन 2 साइन कॉस 2 साइन कॉस एडिशन बाय 2 ए प्लस बी सबट्रैक्शन बाय 2. साइन डबल खाली 2 साइन हाफ कॉस हाफ खाली साइन डबल 2 साइन हाफ कॉस हाफ इंटू ही साइन सी बाय 2 इथे ॲज इट इज. हा 2 याच्याशी, हा सगळ्या प्रॉडक्टचा भाग आहे त्यामुळे कॅन्सलेशन पॉसिबल आहे. साइन सी बाय 2 साइन सी बाय 2 शी कॅन्सल. या पार्टकडे बघा इक्वल्स साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे याची तुम्हाला नंतर सवय होणार आहे बरं का. ए प्लस बी म्हणजे 180 मायनस सी. ए प्लस बी म्हणजे 180 आणि अपॉन 2 आहेत ते ॲज इट इज. हवं तर हे ब्रॅकेट मोठं करा.
ए प्लस बी म्हणजे काय सांगा, ए प्लस बी म्हणजे 180 मायनस सी आणि अपॉन 2 ॲज इट इज. बाकी कॉस राहू देत, कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. कारण ही जी टर्म आहे ना तुम्हाला इथे शो दॅट मध्ये एलएचएस आहे बघा, एलएचएस कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. हे बघा आता डिनॉमिनेटर मध्ये काय शिल्लक राहील सांगा तुमच्याकडे, हे लिहिलं, हा पार्ट लिहिला. आता हे cos c बाय 2 शिल्लक आहेत, cos c बाय 2. बाकी कॅन्सल झाले सगळं. आतमध्ये सेपरेट डिव्हिजन केलं की साइन ऑफ 180 अपॉन 2 म्हणजे 90 मायनस सी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 ॲज इट इज अपॉन कॉस सी बाय 2 ॲज इट इज. साइन ऑफ 90 मायनस थीटा कॉस थीटा म्हणजे कॉस सी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 अपॉन कॉस सी बाय 2 ॲज इट इज. कॉस सी बाय 2 कॅन्सल झाले, कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 शिल्लक राहिले इक्वल्स LHS. कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 therefore LHS equals RHS. Okay? Okay. Now question number 6. Sin of a minus b upon sin of a plus b equals a square minus b square upon c square हे प्रूव्ह करायचे. हा प्रॉब्लेम जाणून सोपा आहे. बाय सुरुवातीला मी साइन रूल वापरून ठेवतो. बाय साइन रूल सोपं काय पडेल, साइन कॉस एक्सपान्शन झाल्यानंतर आता बघा साइन रूल मी कसा लिहितो बघा, साइन ए अपॉन ए साइन ए अपॉन ए इक्वल्स साइन बी अपॉन बी इक्वल्स साइन सी अपॉन सी इक्वल्स कुठला तरी कॉन्स्टंट. आपण ज्यावेळी पहिल्यांदा मी साइन रूल तुम्हाला शिकवला त्यावेळी तो 4-5 प्रकारे कसा वापर करतो हे सांगितलं. आता मी असं काय करतो, मगाशी तर ए अपॉन साइन ने लिहिलो, काय होतं मला मगाशी स्मॉल एबीसी रिप्लेस करायचे होते. आता माझं याचं एक्सपान्शन जेव्हा होईल तेव्हा मला साइन ए साइन बी साइन सी रिप्लेस करायचे, त्यामुळे ए के बी के सी के हे रिप्लेस करणं सोपं पडतं. आणि तुम्ही असं लिहिलं तर काही बिघडत नाही. मग ते ए अपॉन के बी अपॉन के मग अपॉन विनाकारण ते नाहीतरी के कॅन्सलच होत असतात, पण तरी कन्व्हिनियंट काय बघायचं आणि या गोष्टी प्रॅक्टिसनं जमतात. ओके, साइन रूल वापरला. आता मी LHS लिहितोय, साइन ऑफ ए मायनस बी अपॉन साइन ऑफ ए प्लस बी. साइन ऑफ ए मायनस बी चं एक्सपान्शन 11वीतले फॉर्म्युले, साइन ऑफ अल्फा मायनस बीटा साइन कॉस माइनस कॉस साइन अपॉन साइन ऑफ अल्फा प्लस बीटा साइन कॉस प्लस कॉस साइन. त्यातले सगळे साइन फक्त टर्म्स आपण रिप्लेस करूया. सांगा साइन ए म्हणजे काय, बघ ए के कॉस बी माइनस कॉस ए इंटू साइन बी म्हणजे बी के. तिथं बघायची पण गरज नाही, सेम टर्म ना, फक्त साइन मध्ये बदल आहे खाली. ए के कॉस बी प्लस कॉस ए इंटू बी के. न्यूमरेटर मधून के कॉमन, खालून के कॉमन आणि कॅन्सल. काय राहिलं, ए कॉस बी माइनस मी आधी बी लिहिली, बी कॉस ए अपॉन ए कॉस बी, बी आधी लिहितोय बी कॉस ए. इथल्या टर्म सगळ्या स्क्वेअर मध्ये आहेत की नाही, मग कोसाइन रूल जो आहे ना तो सगळ्या स्क्वेअर मध्ये बघा. कॉस बी लक्षात कसं ठेवायचं, सायकल आपली बी सी ए किंवा ए बी सी ची सायकल लक्षात ठेवायची. डी नंतर कोण येतो सी, मग ए मग बी असं सायकल कंप्लीट करायची. आता बघा कोसाइन रूल रिप्लेस करणार आहे, ए ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये कॉस बी, बी नंतर सी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए किंवा ए सी चालतं.
मायनस बी इंटू आता कॉस ए नंतर बी येतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. सेम पार्ट डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे, फक्त मध्ये साइन बदलले बघा ना. एक हाच पार्ट खाली आहे, हेच खाली आहे, फक्त साइन चेंज. बघून घ्या. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए प्लस बी इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन समोर रिझन द्यायचं, कोसाइन रूल असं रिझन द्यायचं, इज इक्वल टू. हा पार्ट फक्त क्लिअर दिसतो का बघा एकदा व्हिडिओ मध्ये चेक करायचं. काय होतं तो दिसत नाही. ओके दिसतो. हा आता कॅन्सलेशन बघा. ए कॅन्सल, त्यातला बी कॅन्सल, इकडे पण ए कॅन्सल आणि इकडे बी कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये ट्वाइस सी सेम दिसतं का डिनॉमिनेटर तुम्हाला? न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर बघा. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस साइन आत जाणार आहे मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याला अपॉन ट्वाइस सी कॉमन डिनॉमिनेटर आहे होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ट्वाइस सी, इथं पण ट्वाइस सी सेम आहे बघा डिनॉमिनेटर. मग सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी कॉमन डिनॉमिनेटर अपॉन ट्वाइस सी कॅन्सल झाले. आता वरती सी स्क्वेअर कॅन्सल झाले. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ट्वाइस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी स्क्वेअर अपॉन. आता खाली बघा. ए स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह बी स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ट्वाइस सी स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन आणि खालचे कॅन्सल इक्वल्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इक्वल्स RHS. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. ठीक आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 7 बघा. काय विचारले? इन ट्रायंगल ABC prove that a minus b bracket square into cos square c by 2 plus a plus b bracket square into sin square c by 2 is equal to c square हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक, तसा सोपा क्वेश्चन आहे बघा. पहिले LHS लिहूया आपण. a minus b bracket square into cos square c by 2 plus a plus b bracket square into sin square c by 2. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर करूया आपण. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस ab हा झाला ब्रॅकेट स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर c by 2 प्लस पुन्हा ब्रॅकेट मध्ये हा ब्रॅकेट स्क्वेअर करूया आपण. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab इंटू sin स्क्वेअर c by 2. आता बघा मी मार्क कसं करतो बघा. अंडरलाईन इकडे बनवलं cos स्क्वेअर c by 2 ब्रॅकेट ओपन करायचं पण हा पार्ट एकत्र घेऊन म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर c by 2 याने आलं मायनस ट्वाइस ab इंटू cos स्क्वेअर c by 2. साइन स्क्वेअर नहीं आला. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर c by 2 प्लस ट्वाइस ab इंटू साइन स्क्वेअर c by 2. आता मी ही टर्म आणि ही टर्म कंबाईन करणार आहे आणि त्यातून a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॉमन काढणार आहे. पहिले ऐका व्यवस्थित. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॉमन ब्रॅकेट मध्ये कोण कोण राहिले समजा. cos स्क्वेअर c by 2 साइन बघायचं प्लस साइन स्क्वेअर c by 2. आता विदाउट अंडरलाइन ही टर्म आणि ही टर्म यातून मायनस ट्वाइस ab मायनस
मायनस ट्वाइस ए बी आपण कॉमन काढतोय. यातलं कोण राहील सांगा? कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. निगेटिव्ह आपण टर्म कॉमन काढली, मायनस इंटू मायनस नंतर ते प्लस होतात. इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1 मायनस ट्वाइस ए बी इंटू कॉस स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ. कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. कॉस डबलचे 4 फॉर्म्युले बघा. कॉस डबल त्यानिमित्तानं 11वीचे रिवाइज होतील तुम्हाला. कॉस डबल कॉस स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ 2 कॉस स्क्वेअर हाफ मायनस 1 आणि 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. टी म्हणजे टॅन थीटा किंवा टॅन हाफ म्हणतो आपण त्याला, अँगलचा हाफ. इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस इंटू 1 केलं तर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. आता कोसाइन रूलचा प्रूफ जर तुम्ही पाहिलात तर कोसाइन रूलचा प्रूफ मी तुम्हाला पहिल्यांदा असा करून दिला होता आणि नंतर मग तो मी लक्षात ठेवायला सोपा देण्यासाठी कॉस सी वेगळा केला. मी आता इथे करून दाखवतो, लक्ष द्या. तुम्हाला जर कोसाइन रूल कॉस सी मध्ये वापरा म्हटलं तर तुम्ही काय करता? सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. आता मी समजा ट्वाइस ए बी इथे आणले तर ट्वाइस ए बी कॉस सी इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मायनस सी स्क्वेअर एलएचएस मध्ये आणि हे पलीकडे गेलं म्हणजे सी स्क्वेअर इक्वल्स, ह्याला प्लस केलं मी आरएचएस मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हे मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. म्हणजे कोसाइन रूलच आहे हा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी म्हणजे सी स्क्वेअर. समोर पहिल्यांदा रिझन द्यायचं कोसाइन रूल म्हणून आणि राईट साइडला हे रफर दाखवायचं पेन्सिल. ऍक्च्युअली कॉस सी म्हणजे असं आहे. मग टर्म ट्रान्सफर करून करून मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी ची व्हॅल्यू काय मिळाली? सी स्क्वेअर मिळाली आणि इक्वल्स आर एच एस. ही तुमची आर एच एस आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला बघा. इन ट्रायंगल एबीसी 8th क्वेश्चन. इन ट्रायंगल एबीसी इफ cos A equals sin B minus cos C then prove that triangle ABC is a right angled triangle. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बघा इन ट्रायंगल एबीसी म्हणले तर याचा अर्थ सुरुवात आपण अशी करूया. इन ट्रायंगल एबीसी एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी इक्वल्स एक तर 180 घ्या किंवा पाय घ्या. मग त्यांनी दिलेलं रिलेशन घेऊन घ्या. कॉस ए इक्वल्स साइन बी मायनस कॉस सी गिवन. कॉस एका साइडला आहे, कॉस ए प्लस कॉस सी इक्वल्स साइन बी. cos plus cos 2 cos 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 plus cos 2 cos cos 1's addition by 2 then subtraction by 2 equals. आता sin b आहे तसे राहू देत. याचा आन्सर आल्यावर मी ते रिप्लेस करतो. 2 cos ऑफ आता a प्लस सी म्हणजे काय इथं बघायचं. a प्लस सी म्हणजे 180 मायनस बी. हे तुम्हाला म्हणलं ना नंतर नंतर तुम्हाला याची सवय होऊन जाणार आहे. a प्लस सी म्हणजे 180 मायनस बी आणि इथले अपॉन 2 आहेत ना ते ऍज इट इज इनटू कॉस ऑफ a मायनस सी बाय 2 ऍज इट इज इक्वल्स साइन बी ऍज इट इज. 2 cos of separate division 180 upon 2 म्हणजे 90 minus b by 2 into cos of a minus c by 2 as it is equals sin b as it is. 2
कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजेच साइन थिटा इंटू कॉस ऑफ a मायनस c बाय 2 as it is equals sin double 2 sin half cos half. दोन्ही बाजूचे 2 कॅन्सल, साइन b बाय 2 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बघा, कॉस ऑफ a मायनस c बाय 2 इक्वल्स कॉस b बाय 2. आता बघा, समजा कॉस अल्फा आणि कॉस बीटा जर इक्वल असतील तर अल्फा आणि बीटा हे दोन्ही अँगल्स काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. देयरफॉर a मायनस c बाय 2 हा अँगल b बाय 2 इतका असला पाहिजे. अपॉन अपॉन 2 कॅन्सल केले म्हणजे a मायनस c इक्वल्स काय असले पाहिजे, b. ट्रान्सफर केल्यानंतर a इक्वल्स b प्लस c. we have a plus b plus c equals 180 डिग्री. त्यामध्ये b plus c म्हणजे a, हा a इथला आहे बरं का, as it is. b plus c म्हणजे a equals 180 डिग्री. from 1 a plus a twice a 2 ने डिवाइड केलं a इक्वल्स 90 डिग्री. म्हणजे ट्रायंगल एबीसी मधला एक अँगल 90 डिग्री आहे, याचा अर्थ ट्रायंगल एबीसी इज राइट एंगल ट्रायंगल. therefore triangle ABC is right angle triangle. okay, क्वेश्चन नंबर 9 काय विचारले बघा, इफ sin a upon sin c इक्वल्स sin of a minus b upon sin of b minus c. तो c जो आहे त्यातला तो मोठा करून घ्या, ऍक्च्युली तो अँगल आहे b minus c. देन शो दॅट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आर इन ap हे प्रूव्ह करायचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय कळलं पाहिजे की a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आर इन ap हे प्रूव्ह करायचं म्हणजे नक्की काय प्रूव्ह करायचं. कारण जेव्हा तीन टर्म्स ap मध्ये असतात, a b c जेव्हा ap मध्ये असतात तेव्हा ट्वाइस द मिडल टर्म इक्वल्स सम ऑफ फर्स्ट आणि लास्ट टर्म. मग हेच a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअरच्या बाबतीत आहे. ट्वाइस b स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. हे आधी कळलं पाहिजे. हो, तर मी साईडला लिहून ठेवतो. दॅट इज ट्वाइस b स्क्वेअर इक्वल्स, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता हा पार्ट तुम्हाला दिलाय, बऱ्याचशा टर्म साइन मधल्या, त्यामुळे आधी साइन रूल वापरून ठेवतो. बाय साइन रूल असं म्हणायचं. रिप्लेस करता पाहिजे मला साइन आहे ना, मग असं वापरतो. साइन a अपॉन a इक्वल्स साइन b अपॉन b इक्वल्स साइन c अपॉन c इक्वल्स k. मग दिलेलं रिलेशन लिहून घेऊया आपण. गिवन sin a upon sin c equals sin of a minus b upon sin of b minus. एकदा चेक करून बघा. तेच a upon c हे बरोबर आहे. sin of a minus b sin of b minus c बरोबर. आता हा पार्ट पहिले मी एक्सपांड करून घेतोय. sin a upon sin c इक्वल्स वरती sin of अल्फा माइनस बीटा sin cos माइनस cos sin, खाली sin cos माइनस cos sin.
आधी एक्सपांड करून घे. आता इथनं साइन ए म्हणजे ए के, हे टर्म्स बघा. साइन ए म्हणजे काय, ए के. साइन सी म्हणजे काय, सी के. तिकडे बघायची पण गरज नाही. साइन ए म्हणजे काय, ए के इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी म्हणजे काय, बी के अपॉन साइन बी म्हणजे काय, बी के कॉस सी मायनस कॉस बी इंटू साइन सी म्हणजे काय, सी के. ए अपॉन सी इक्वल्स न्यूमरेटर मधून के कॉमन, डिनॉमिनेटर मधला के कॉमन, कॅन्सल. ए कॉस बी माइनस बी कॉस ए अपॉन बी कॉस सी माइनस सी कॉस बी. मगाशी असा पार्ट आला होता आपल्याला. मी तुम्हाला म्हटलं बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर पाहिजेत म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ काय वापरायचं, आपल्याला कोसाइन रूल वापरायचा. मग LHS ए अपॉन सी मी जरा नंतर लिहितो, कारण जागा किती लागते त्याच्यानुसार. ए कॉस बी इथं बघा, इथं जागा ठेवली मी. हा ए कॉस बी, ए इंटू ब्रॅकेट, चला कोसाइन रूल वापरा. कॉस बी नंतर कोण होतो, सी. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी माइनस बी. आता कॉस ए पाहिजे, ए म्हणजे ए नंतर बी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी अपॉन बी ब्रॅकेट मध्ये कॉस सी, सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी, सी इंटू ब्रॅकेट कॉस बी, बी नंतर सी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी बी. आता LHS मध्ये ए अपॉन सी येत ना, ते इथे लिहितो मी, ए अपॉन सी. हा ए कॅन्सल, हा बी कॅन्सल, हा बी कॅन्सल, हा सी कॅन्सल, इज इक्वल टू, परत चेक करा, ट्वाइस सी सेम है, न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी कॉमन डिनोमिनेटर, ट्वाइस ए सेम है, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. LHS मध्ये ए अपॉन सी, हा 2 सी स्क्वेअर ए स्क्वेअर ट्वाइस ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर माइनस 2b स्क्वेअर अपॉन सी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर, सी स्क्वेअर माइनस ट्वाइस सी स्क्वेअर अपॉन ए. 2 कॉमन कैंसिल, ए अपॉन सी इक्वल्स ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर अपॉन सी डिवाइडेड बाय बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर अपॉन ए. नेक्स्ट ए अपॉन सी एज इट इज इक्वल्स, या टर्मला डिवाइड करायचं आहे म्हणजे रेसिप्रोकल न मल्टिप्लाय. ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर अपॉन सी मल्टिप्लाइड बाय ए अपॉन
सी आणि हे ए आहेत ना, ह्या बाजूला ट्रान्सफर करूया. म्हणजे हे ए अपॉन सी, आता हा सी वरती येणार आणि हा ए खाली येणार, इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ट्रांसफर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मायनस बी स्क्वेअरला एलएचएस मध्ये येणार आणि सी स्क्वेअरला आरएचएस. इथे प्लस होते म्हणजे ट्वाइस बी स्क्वेअर झाले. आरएचएस ए स्क्वेअर ॲज इट इज ट्रान्सफर केलेले प्लस सी स्क्वेअर. काय आहे बघा, ट्वाइस बी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे. Therefore, a square, b square, c square are in AB. Okay. Now 10th question बघा. Solve the triangle A, B आणि small angle C दिला आहे तुम्हाला. Capital C है actually, हा C capital आहे. हा स्मॉल a स्मॉल b म्हणजे ट्रायंगलच्या साइड्स असतात आणि कॅपिटल सी म्हणजे तो अँगल असतो. आता सॉल्व द ट्रायंगलचा अर्थ काय आहे, तर समजा तुम्हाला ट्रायंगल मधले कोणतेही 3 एलिमेंट्स दिले तर उरलेले 3 एलिमेंट्स, राहिलेले 3 एलिमेंट्स तुम्हाला शोधायचे. उदाहरणार्थ बघा, ए आणि बी या 2 साइड्स आहेत, म्हणजे तिसरी साइड म्हणजे स्मॉल सी तुम्हाला शोधायचं आहे. त्याच्यानंतर अँगल सी दिलाय, म्हणजे उरलेले 2 अँगल्स ए आणि बी आपल्याला शोधायचे असा त्याचा अर्थ असतो. आता पहिल्यांदा आपण त्यातली जी एक साइड राहिली ना, स्मॉल ए स्मॉल बी आणि मग स्मॉल सी, ती आपण साइड पहिल्यांदा मिळवून घेऊया, म्हणजे साइडचा विषय संपेल. मग अँगलकडे बघू आपण. मला सांगा, अँगल सी कॅपिटल आहे की नाही. आता कोसाइन रूल बद्दल, आणि कोसाइन रूल मध्ये सगळे ए बी सी असतात बघा, त्याच्यामध्ये स्मॉल ए बी सी. बाय कोसाइन रूल अशी आपण सुरुवात करूया. बाय कोसाइन रूल, कॉस सी, सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. cos 60 इक्वल्स ए स्क्वेअर म्हणजे √3 प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर √3 मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी √3 प्लस 1 आणि √3 मायनस 1. cos 60 ची व्हॅल्यू हाफ. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट डबल. इकडे इथेच फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट डबल, मायनस सी स्क्वेअर ॲज इट इज अपॉन 2 इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 कॅन्सल केले. 1 इक्वल्स 2√3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 4 प्लस 4 8 मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 ट्रान्सफर केले. 8 मायनस सी स्क्वेअर इकडे 2 तिकडे, सी स्क्वेअर इक्वल्स 6 म्हणजे स्मॉल सी इक्वल्स √6. म्हणजे तिसरी जी साइड आहे स्मॉल सी ती √6. एक साइड ही आहे, दुसरी साइड ही आहे, तिसरी साइड ही आहे. म्हणजे साइडचा विषय आता इथे संपला. आता अँगल्स. आता अँगल आणि साइड मध्ये रिलेशन असणारा साइन रूल आहे. बाय साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल्स बी अपॉन साइन बी इक्वल्स सी अपॉन साइन सी. ए किती आहे बघा, √3 प्लस 1 अपॉन साइन √3 मायनस 1 अपॉन साइन बी √6 अपॉन साइन 60. कारण अँगल सी आपल्याला माहिती आहे. आता हा आहे, हा आपण रेशो इक्वेट करूया. कुठलाही ऍक्च्युअली हा केला तरी चालतो, हा केला तरी चालतो, कुठलाही एक चालतो. कन्सिडर √3 प्लस 1 अपॉन साइन ए इक्वल्स √6 अपॉन
sin 60. Root 3 plus 1 upon sin A as it is equals root 6 upon sin 60 ची व्हॅल्यू root 3 by 2 असते. आता हे 2 वर जातील. root 3 plus 1 upon sin A equals 2 root 6 upon root 3. हा 3 2 चा 6 कॅन्सल होतो, म्हणजे root 3 plus 1 upon sin A equals 2 root 2 राहिले, 2 root 2. sin A इकडे 2 root 2 इकडे, म्हणजे root 3 plus 1 upon 2 root 2 equals sin A. काय आलं बघा, root 3 plus 1 upon 2 root 2 equals sin A. आता याच्या पुढची स्टेप फार महत्वाची, नीट लक्षात घ्या. हाच पार्ट मी कसा लिहितो बघा, तर LHS sin A करतोय, बाकी काही नाही. हा root 3 plus 1 upon 2 root. त्याच्या पुढच्या दोन्ही स्टेप महत्वाचे आहेत. सेपरेट डिव्हिजन, root 3 upon 2 root 2 plus 1 upon 2 root. यातले root 3 by 2 into हे 1 by root 2, अर्थ तोच आहे, प्लस 1 by 2 into 1 by root 2. आता हे साइन मध्ये टर्म आहे ना, मग साइन कॉस प्लस कॉस साइन अशी ऍडजस्टमेंट करा. sin 60 cos 45 plus cos 60 sin 45 equals sin cos plus cos sin, म्हणजे sin of alpha plus beta. LHS मध्ये sin A equals sin of, सांगा ऍडिशन, 105. sin A म्हणजे 105, याचा अर्थ अँगल A काय असला पाहिजे, 105 डिग्री असला पाहिजे. C तुम्हाला माहिती आहे, A मिळाला, तिघांची टोटल 180 असते, त्यातून राहिलेला अँगल B काढा. A plus B plus C equals 180. A म्हणजे 105, B as it is 60 is equal to 180. Addition 165 equals 180. Transfer, so angle B equals 15 degree. Last line मध्ये आन्सर लिहायचं, angle A 105, अँगल बी 15 डिग्री, आणि मग अशी आपण साइड सी मिळवली होती बघा, स्मॉल सी रूट 6. अशा 3 गोष्टी लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला लिहायच्या. ह्याला म्हणायचं सॉल्व द ट्रायंगल. सॉल्व द ट्रायंगलचा अर्थ कळला का बघा, ज्या 3 गोष्टी तुम्हाला दिल्या असतात त्याच्यावरून उरलेल्या 3 तुम्हाला शोधायच्या असतात, त्याला म्हणतात सॉल्व द ट्रायंगल. ओके, आता बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट पिरियड मध्ये.